मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते या ठिकाणी बंद केलेले आहेत, परंतु त्यांचे हप्ते या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ह्या 5 कारणामुळे त्यांचे पैसे बँक अकाउंटमध्ये येत नाहीत। या ठिकाणी पहा, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणते 5 कारणं असू शकतात की तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी हे अडचण होत आहे। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट, लाडक्या बहिणीची संपूर्ण माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। आता लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, जे नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यापासून जे आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर, त्या अगोदर ऑक्टोबर, म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी पहा केवायसी सुरू झालेली आहे त्यावेळेसपासून बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते हप्ते बंद झालेले आहेत। केवायसी करण्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना हप्ते सुरू होते सुरळीत। केवायसी केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि विशेष म्हणजे ज्या गरजू महिला आहेत आणि खरोखर ज्या पात्र आहेत अशा बऱ्याच लाडक्या बहिणींचे या ठिकाणी हप्ते बंद करण्यात आलेले आहेत। आता या ठिकाणी पहा त्यांचे हप्ते कसे सुरू करू शकतात किंवा त्यांचे कुठले 5 कारण त्यांना या ठिकाणी दुरुस्ती करू शकतात हे ते तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही हे 5 कारण जर दुरुस्ती केले तर या ठिकाणी पहा तुमचे बाय चान्स या ठिकाणी तुमचा जे आहे ते हप्ता सुरू होऊ शकतो। तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती देणार आहे, कोणकोणते 5 कारण आहेत त्याबद्दल, आणि ही माहिती तुम्ही जे आहे ते संपूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे। तर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही लाडक्या बहिणीचे ज्या समस्या आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीविषयी माहिती आपल्या चॅनलवरती रोजची रोज तुम्हाला अपडेट भेटत असते। तुम्ही जर तुमची जी समस्या कमेंटमध्ये सांगितली तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला जे आहे ते भेटून जाणार आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि कुठले 5 कारणं आहेत लाडक्या बहिणींना पैसे भेटत नाहीत, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत, कुठल्या 5 कारणं असू शकतात हे आपण या ठिकाणी पहा। पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी चुकीची केवायसी। या ठिकाणी चुकीची केवायसी जर असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत आणि जर तुम्ही केवायसी केलीच नसेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी हे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। ज्या लाडक्या बहिणींनी जी केवायसी केलेली नाही त्यांचे पण हप्ते या ठिकाणी बंद होऊ शकतात आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकीची आहे त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी एक संधी दिलेली आहे। त्यांना या ठिकाणी केवायसी जे आहे ते दुरुस्त करू शकतात। आपल्या पोर्टलवर त्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही चुकीची केवायसी केली असेल तर तुमचा हप्ता कसा सुरू करायचा आहे आणि ते चुकीची केवायसी बरोबर केवायसीमध्ये कशी जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे हे आपण त्याबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीच्या म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही जी आपली केवायसी चुकलेली आहे, ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी संधी दिलेली आहे, ते संधी तुम्ही चेक करू शकतात आणि ती तुम्ही चुकीची केवायसी जी झालेली आहे तुम्ही ती दुरुस्ती करू शकतात। असं जे आहे ते आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन तुम्ही जे आहे तुम्ही केवायसी दुरुस्ती करू शकता। पहिलं कारण। आता दुसरं कारण पहा, या ठिकाणी दुसरं कारण काय असणं आवश्यक की दुसरं कारण जे आहे ते बँक खाते बंद असेल तर चेक करा। आता या ठिकाणी पहा तुमचे बँक खाते एखाद्या वेळेस बाय चान्स बंद असू शकतात किंवा या ठिकाणी तुम्ही बँकेत न गेल्यामुळे इनॲक्टिवेट केलं असू शकतं। या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते तुम्ही जर बँकेमध्ये नसेल गेला, तुमच्या बँकेत व्यवहार झाले नसतील तर ते क्लोजेड म्हणजे तुमचं इनॲक्टिवेट बँक अकाउंट केलं असू शकतं, हे पण त्यामध्ये एक कारण असू शकतं। आता 3 नंबर कारण काय आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की तुमचं आधार कार्ड जे आहे, या ठिकाणी आधार कार्ड आणि बँक पासबुक यावर ते नावामध्ये फरक असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाही आहेत। तुमच्या आधार कार्डवरती आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवरती सेम नाव आहे का, बरोबर आहे का, आधार कार्डावरती आणि तुमच्या पासबुकावरती सारखंच नाव आहे का, तुमचं आडनाव अगोदर तर आडनाव अगोदरच पासबुकावरती आहे का, किंवा आडनाव शेवटी आहे आधार कार्डवरती आणि पासबुकावरती पहिल्यांदा आहे का शेवटी आहे, हे नक्कीच चेक करा। कारण का आधार कार्डवर आणि बँक पासबुकावरती सेम नाव असायला पाहिजे, कुठेही नावामध्ये बदल फरक मिस्टेक नसायला हवी, हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही ज्यावेळेस आता आपण लाडक्या बहिणीची केवायसी केली असेल परंतु बँकेत एक केवायसी असते, बँकेतली केवायसी करणं पण गरजेचं आहे। या ठिकाणी अपडेट करणं गरजेचं आहे। बँकेतली केवायसी केली तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतात। बँकेमध्ये जर केवायसी नाही केली, बँकेमध्ये पण एक केवायसी असते, तुम्ही जाऊन चेक करू शकतात, बँकेमधले पण एक केवायसी करून घ्या। पहा आता महत्त्वाचा विषय येतो, तुमच्या बँकेमध्ये पैसे जर येत नसतील, आता या ठिकाणी पहा बँकेला आधार लिंक नसणे हा एक महत्त्वाचा विषय आहे। ज्यावेळेस तुमच्या बँकेला तुमचा आधार लिंक असेल त्यावेळेस सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होतात। तर अशा प्रकारे जे आहे ते बँकेमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्ही घरी बसून पण चेक करू शकतात।
तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे, आपल्या YM मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आधार लिंक आहे की नाही कसं बघायचं आहे हे पण तुम्हाला आपल्या घरी बसून तुम्ही चेक करू शकता. त्याबद्दल मी परिपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक कसं करायचं हे पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही घरी बसून हे संपूर्ण करू शकतात. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा की आम्हाला आमचं जे बँकेचं पासबुक आहे किंवा बँक आहे, बँकेला आधार लिंक कसं करायचं आहे नुसतं कमेंटमध्ये टाका, तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटून जाईल. कोणकोणते या ठिकाणी पहा. या ठिकाणी आहे बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तरी पण या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर बँकेत KYC तुमची अपडेट नसेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं आधार कार्ड आणि बँकेमध्ये जे बँकेमधलं पासबुक आहे त्यामध्ये नावामध्ये तफावत म्हणजे फरक आहे का, तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ज्यांचे खाते बंद आहेत त्यांना पण या ठिकाणी असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची KYC ज्यांनी केली नाही आहे त्यांना पण या ठिकाणी जे आहे ते हा लाभ जे आहे तो भेटू शकत नाही. कारण की KYC जर केली तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत. तर हेच 5 कारणं होते की लाडक्या बहिणीला जे आहे ते हे पैसे भेटत नाही आहेत, लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत नाही आहेत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते उपाय काय करायचा त्या ठिकाणी पहा. उपाय असा करायचा आहे की तुम्ही जर KYC केली नसेल तर KYC तो आपल्या जवळच्या जे आहे ते महिला व बालविकास कार्यालय असते, बालकल्याण ऑफिस, त्या ठिकाणी जाऊ शकतात. आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा आपल्या जिल्हा ऑफिसला पण तुम्ही जाऊ शकतात. महिला व आता काय काय जिल्ह्याच्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पण या ठिकाणी ऑफिस उघडलेलं आहेत. त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही जी चौकशी करू शकतात. आणि जे आहे ते तुम्ही या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी तुमचा हप्ता या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आणखीन सांगतो मला एक महत्त्वाचा विषय, तो म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुमची KYC चुकीची झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे ती दुरुस्ती करू शकता हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणीची KYC चुकीची झालेली आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पहा की ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्यांना या ठिकाणी ही संधी दिलेली आहे असं सांगितले आहे. ज्यांनी काय चुकीचे पर्याय निवडले होते KYC करताना त्यांच्यासाठी ही संधी डबल दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, तुमची जर KYC चुकीची असेल किंवा तुम्ही KYC करताना चुकीचं ऑप्शन निवडलं असेल तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमची जी आहे ती KYC बरोबर करून डबल घेऊ शकतात. तर कशी करायची, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हे येणार आहे. या ठिकाणी पहा, त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जे काय आपले मुख्यमंत्री लाडकी बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जो साईटला कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी बरोबर टाकून घ्या. ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती टिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दिसून येत आहे OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. आता OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढं काय प्रश्न विचारले जातात, होय नाही ते प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. OTP तुम्हाला सबमिट करून काय प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत आणि प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमची KYC जे आहे ते सबमिट करायची आहे. अशा प्रकारे तुमची KYC जी आहे ते सक्सेसफुल होणार आहे आणि तुमची जी KYC चुकीची झाली ती आता बरोबर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. लाडकी बहिणीची नवनवीन माहिती आणि नवनवीन लाडकी बहिणीची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढे पण तुम्हाला लाडकी बहिणीची नवनवीन माहिती भेटत राहणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.